बोर्डचं महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकाची आपण इथे रिव्हिजन घेणार आहोत, रीडिंग घेणार आहोत आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास. 11वी स्टेट बोर्ड जे की कंबाईन, त्याच्यानंतर राज्यसेवा म्हणजे प्रत्येक MPSCच्या प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास. इथूनच आपला इतिहासाचा अभ्यास स्टार्ट होतो. चला तर मग आपण स्टार्ट करूया महाराष्ट्राचा इतिहास. आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये समाजसुधारक आहे तेवढे महत्त्वाचे आहे, तर ते आपण लास्टला घेऊ. आपण स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान इथपासून सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये बघा, 23 जून 1757च्या प्लॅसीच्या युद्धात बंगालच्या नवाबाचा पराभव करून ब्रिटिशांनी बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला म्हणते. 1857 या 100 वर्षाच्या प्रादेशिक विस्तारून भारतावर इंग्रजांनी वर्चस्व निर्माण केले. 1818मध्ये 1757ला तर ते महाराष्ट्रात सत्तांतर झाले म्हणजे ते 1818ला ब्रिटिशांच्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन या भागाचा कमिशनर झाला, कुठं, मुंबईचा. आणि त्याने शेतीसाठी इथे म्हणजे आपल्या रीतिरिवाजाला त्यांनी बिलकुल धक्का नाही लावला. त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यावर आक्रमक नव्हते लोक. त्याच्यावर जर रीतिरिवाजाला धक्का लावला असता तर लोकांची म्हणजे मनं अशी चिघडली असते. तर शेतीसाठी पारंपरिक रयतवारी पद्धती लागू केली. वसुदेव बळवंत फडके यांचा उठाव म्हणजे सातारा सावंतवाडी संस्थान, तसेच रामोशी कोळी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केले. त्यांच्या ब्रिटिशांचं जे अन्यायी धोरण होतं त्याच्यामध्ये खूप सगळे म्हणजे उठाव झाले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, सावंतवाडी संस्थानात रामोशी कोळी भिल्ल ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केले. वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव, 1875च्या शेतकऱ्यांचा उठाव हे प्रकार स्वरूपाचे होते. ब्रिटिश सत्तेच्या आंदोलनाची कारणे, ही सगळी आंदोलनाची कारणे आहे. हे काही तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त इथे जे हायलाईट केलं आहे ते पाहून घ्या आपण. ईस्ट इंडिया कंपनीचे धोरण आर्थिक शोषणाच्या तत्वावर आधारित होते. म्हणजे ते सगळं असं ह्याच्यामध्ये आहे की बा संस्कृतीचे प्रतिनिधी असं वगैरे, भावना दुखावल्या लोकांच्या, संस्कृती, राजकीय वर्चस्व निर्माण झाल्यावर हे वगैरे. हे तुम्ही वाचून घ्या, काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, नाही वाचलं तरी चालते, काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, काहीच जाऊ द्या. रामोशी कोळी आणि भिल्ल यांचा उठाव हे महत्त्वाचं आहे. रामोशी कोळी, उमाजी नाईक यांचा उठाव. कोणी उठाव केले तर त्याच्यापैकी महत्त्वाचे उठाव आहे रामोशी कोळी आणि भिल्लांचा उठाव. तर उमाजी नाईक यांचा उठाव आहे. उमाजी नाईकच्या उठावामध्ये आढळते रामोशी स्वतःला रामवंशी समज. रामोशांची वस्ती प्राधान्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी स्वतःला रामवंशी समजत, म्हणून या शब्दांची उत्पत्ती काही विद्वान रामवंशी व काही तज्ज्ञ रानवंशी म्हणून रानात राहणाऱ्याशी करत. म्हणजे रामोशी जे होते ते स्वतःला काय समजायचे, रामवंशी समजायचे. रामोशी लोक शरीराने बळकट, उंच पुढे बांधे, सूतवर आकट. निजामांच्या प्रदेशातील शोरपूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत, जे निजामाचे राजे होते. मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये बघूच आपण, निजामांच्या याच्यामध्ये होता मराठवाडा. निजामांची सत्ता होती मराठवाड्यावर सरळ. त्याच्यापासूनच आपण ऑपरेशन पोलो करून हैदराबाद संस्थान जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विलीन करून घेतलं. निजामांच्या प्रदेशातील शोरपूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत असत आणि आपल्या नावापुढे नाईक अशी संज्ञा लावत असत. पुणे प्रांतात रामोशांमध्ये चव्हाण आणि जाधव असे 2 आडनाव, चव्हाण आणि जाधव होते आणि आपल्या नावासमोर हे काय लावायचे, नाईक. आणि निजामांच्या प्रदेशातील शोरपूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवतात. 3 रानवंशी समजत, रामोशी स्वतःला रामवंशी समजत आणि त्याच्यानंतर ते उंच वगैरे असे होते, राजास आपला प्रमुख मानत असत. त्याच्यानंतर चव्हाण आणि जाधव हे यांच्यामध्ये आडनाव होते आणि यांचं काम काय होतं, ते पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त करणे, मोठ्या वाड्यावर पहारे करणे इत्यादी कामे हे करत असत. म्हणजे किल्ल्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे हे जंगली कामं होते, म्हणून त्यांना रामवंशी असं म्हणत असत. त्याच्यानंतर हे वगैरे यांनी उठाव का केला, कारण की इंग्रजांनी काय केलं, ठराविक गावाचा महसूल गोळा करण्याचा त्यांचा अधिकार असे म्हणते, परंतु इंग्रजांविरुद्ध त्यांना कामावरून कमी करण्यात आलं, त्यांची इमानीही जप्त करण्यात आली, त्यामुळे ते लोक दारुगोळी घालू लागले. ब्रिटिश कायदे व्यवस्था धोक्यात आली. उमाजी नाईक हे रामवंशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदरमध्ये भिवरी गावात 1791मध्ये झाला. त्यांचे वडील दादची अन्यायाच्या विरोधात कार्य करत होते. सदाशिव आठवले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना म्हणतात, उमाजी 162 सेमी उंचीचा, मोठ्या डोळाचा. कोण म्हटलं आहे, सदाशिव आठवले. वर्णाने लालसर होता, तो क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न वाटे. उमाजी 11 वर्षाचा असतानाच दादाजीचा मृत्यू झाला. वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होता. रामोशी लोक जुलमी सावकारांवर दरोडे टाकत असत. भोरजवळील विंग गावात
1818 साली दरोडा टाकत असताना उमाजी पकडला गेला. तुरुंगात शिक्षा भोगत असताना उमाजीने अक्षर ओळख करून घेतली. उमाजीच्या अगोदर सेतू नाईकांच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतूंच्या नेतृत्वाखाली उमाजी व त्याचा भाऊ अमृत याने भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला म्हणते. संतू नाईकाच्या मृत सर्व रामोशांचे पुढारी व उमाजी नाईक दोन उमा म्हणजे हे रामोशांचे पुढारी दोन आहेत. एक संतू नाईक आणि एक उमाजी नाईक. संतू नाईक आणि उमाजी नाईक यांनी काय केलं, दोघं मिळून दरोडा टाकला. कुठे टाकला? संतू नाईकाच्या उमाजी आणि अमृत ह्या दोघा जणांनी दरोडा टाकला. भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला त्यांनी. आणि हे काय करत असत, बोरजोडी विंगा 1800 साली दरोडा टाकत उमाजी पकडला गेला. म्हणजे हे लोक जे आहेत ते व्यापारी वगैरे जुलमी यांचे सावरकाळ याच्यावर दरोडे टाकत असत म्हणते. उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. पुरंदरमध्ये भिवरी गावात त्यांचा जन्म झाला. संतू नाईक, उमाजी नाईक, अमृत नाईक भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला होता. त्याच्यानंतर रामोशांचा नेता होता उमाजी नाईक. हे लक्षात ठेवायचं. कधी लुटला होता तर 1818 साली त्यांनी बोरजोडी विंग गावात हे टाकला होता. आणि 1824 आणि 25मध्ये भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला होता. बस एवढं इम्पॉर्टंट आहे. रामोशी, रामवंशी, चव्हाण, जाधव. त्याच्यानंतर उमाजी पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त होता. वडिलांच्या काळापासून पुरंदर किल्ल्याचा यांच्याकडे बंदोबस्त होता. असं तसं आहे. हाती येताच उमाजीने त्याच वर्षी 7 दरोडे, 8 वाटमाऱ्या घडवून आणल्या. अनेक धनिक लुटले गेले. हे वगैरे उमाजी विरुद्ध पहिला जाहीरनामा काढला इंग्रजांनी. त्यामुळे उमाजी व साथीदार पांडुजी यांना धरून देणारे 100 रुपयाचे बक्षीस फायदा झाला नाही. लोक असं तसं म्हणजे चकमक होत होती इंग्रज आणि यांच्यात. इंग्रज यांच्याविषयी हे काढे आणि हे इंग्रजांविषयी, म्हणजे असं उलटं चालत होतं, जुगलबंदीसारखं. दुसरा जाहीरनामा काढला. जे कोणी त्यांना ठार करण्यात येईल असं वगैरे घोषणाचा उपयोग झाला नाही. जेजुरी, सासवड, पारीची, भिवरी, किकवी या भागात प्रचंड लुटालुटी. सरकार रामोशांना नेता उमाजीला पकडल्याशिवाय फायदा किंवा सुव्यवस्था निर्माण होणार नाही असं तसं आहे. हे आहे सरकारने ज्याला मदत केली. बंडवालाची मिलाफी 1200 रुपये केली होती असं तसं. हे आहे आता महत्त्वाचं. उमाजी स्वतःला राजे म्हणून घ्यावयास सुरुवात केली होती. डोंगर कपारीत वगैरे लपून राहत असत ते. आणि सर्व जातीतील लोक हजर असत. थोडक्यात इंग्रजांच्या विरोधात कारस्थानी उमाजींची वाढली होती. मग पुण्याचा कलेक्टर आला HD रॉबर्टसन याच्याकडे इसवी सन 1827 1818 ते 1827पर्यंत यायचं हे चाललं. 1818 ते 1827पर्यंत. 1818पासून यांनी दरोडे टाकणं सुरू केले. 1827मध्ये हा आला. कोण? HD रॉबर्टसन यांनी काढले हे उमाजी विरुद्ध. असं हे केलं. याच्यामध्ये दिलं आहे ते. एवढं काही याच्यामध्ये खास इम्पॉर्टंट नाही आहे, तरी पण आपण एक वेळा तुम्हाला वाचत आहे. काय केलं इंग्रजांनी? अमृत, रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. इंग्रजांच्या आव्हान देण्यासाठी पुण्याचा कलेक्टर HD रॉबर्टसन यांच्याकडे इसवी सन 17मध्ये हे उमाजींनी मागण्या केल्या. काय केलं? इंग्रजांनी अमृत, रामोशी व विनोबा यांना मुक्त करावे. रामोशांची परंपरागत वतने परत करावी. पुरंदर वतने इंग्रज हात लावू नये असं तसं दिलं. कलेक्टर रॉबर्टसन यांनी जनतेचा जाहीरनामा उमाजीला उत्तर दिले. हे पहिलं उमाजीनं हे मागण्या केल्या. मग येणं जे आहे रामोशांनी उमाजीच्या याच्यासाठी कलेक्टर रॉबर्टसन 15 डिसेंबर 1827 रोजी जनतेसाठी जाहीरनामा काढून उमाजीला उत्तर दिले. या जाहीरनाम्याद्वारे जाहीर केले. जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये. उमाजी, भुजाजी, पांडुजी व येसाजी या बंडखोरांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5000 बक्षीस दिले जाईल. रामोशी 4 परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहे, त्यामुळे त्याचा कठोर बंदोबस्त केला जाईल. हे सगळं उमाजी होता, भुजाजी होता, पांडुजी होता, येसूजी होता. म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे का, हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन येताना जास्तीत जास्त कार्यकर्ते किंवा मग हे म्हणजे जे समाजसुधारक आहे याच्या नावावर जास्त हे केलं जाते, काय भर दिला जातो. म्हणजे तेच त्यांचे नावं जास्त विचारले जाते, म्हणून हे लक्षात ठेवायचं नेहमी. असे नावं विचारले जाते, भुजाजी, पांडुजी, येसाजी अशी वगैरे विचारण्यात येते मोस्ट ऑफ द क्वेश्चनमध्ये. मला असं आढळलं माझ्या याच्यानुसार. हे सगळं मसुलदार सरकार जमा. कोल्हापूरचं छत्रपती व आग्रे यांचे जे सलोख्याचे संबंध निर्माण केले याचा फायदा घेऊन उमाजीने ब्रिटिश विरोधात दहशत निर्माण, त्यामुळे ब्रिटिशांना धक्का बसला म्हणते. उमाजीची कैद व सरकारी नोकरी. उमाजीला पकडण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, परंतु उपयोग होत नव्हता. तेव्हा इंग्रजांना माहीत, उमाजीचे म्हणजे जे कुटुंब आहे त्यांना, उमाजीचे जे कुटुंब होते त्याची बायको, मुले वगैरे
बायको मुले त्यांना इंग्रजांनी कैदेत टाकले आणि मग त्याला बोलवून घेतले उमाजीला. मग उमाजीची सर्व गुन्हे माफ केली, शांतता टिकवण्याची जबाबदारी दिली. पुणे आणि सातारा भागात शांतता टिकवण्याची त्याला जबाबदारी दिली. आणि त्याच्यानंतर परंतु भोर संस्थानातील 13 गावाच्या महसुलावरून उमाजीच्या इंग्रजांची संघर्ष वाढत गेला. पण पुन्हा त्याचा संघर्ष वाढत गेला आणि उमाजींनी पुन्हा बंड पुकारला, कैदीतून निसटला. उमाजींनी पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली, एक योजना आखली. हे वगैरे परत असंच झालं. पहिला कोण होता? रॉबर्टसन होता. गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून त्याने हैराण केले. गनिमी कावा इंग्रजांच्या समोरासमोर संघर्ष टाळणे आणि गनिमी कावा तंत्राचा. गनिमी कावा म्हणजे असं लपून डोंगर कपारी तिथून मग त्याच्यावर का करायचं, अटॅक करायचा, असं त्याला गनिमी कावा म्हटलं जाते. इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी अलेक्झांडर आणि मॅकिंटॉशवर सोपवली. इंग्रजांनी त्याचा पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला म्हणते, परंतु इंग्रजांच्या हाती लागला नाही म्हणते. मांढरदेवच्या डोंगरावर झाला पण ते इंग्रजाच्या तो हाती लागलाच नाही. की अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश. जॉर्ज जिरबन एक जाहीरनामा काढला. भुजाजी यसाजी कृष्णाजी यांना पकडून भुजाजी यसाजी कृष्णाजी परत आले. युरोपियनांना ठार वगैरे मारले. हे सगळं आहे या जाहीरनाम्यामध्ये. उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर हे दंगे घडवून आणून इंग्रजांना हैराण केले. 7 महिने हे उठाव सुरू होते. 8 ऑगस्ट 1927 ज्यांना इंग्रजांचे शेवटी एवढंच आहे की जे इंग्रजांनी काय म्हटलं की जे उमाजीला पकडून देईल त्यांना आम्ही काय देणार, जमीन देणार, 5,000 रुपये रोख, 200 बिघा जमीन, असं तसं केलं. तर मग त्याचे जे साथीदार होते जवळचे काडू आणि नाना हे त्याच्या विरोधात गेले आणि उमाजीला पकडून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. काडू आणि नाना ह्या दोघांनी काय केलं, उमाजीला पकडून. जुना शत्रू बापू सिंग परदेशीने यांनीही त्यांना सहकार्य केले. कोण होते? बापू सिंग परदेशी, काडू, नाना ह्या 3 जणांनी मिळून काय केलं, विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवडस येथे आणले म्हणते. नानाने उतोडी येथे 15 डिसेंबर 1831 उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले आणि 1834 त्याला फाशी दिली. असं झालं उमाजीचा द एंड. पण उमाजीनं इंग्रजांच्या नाक में दम करून ठेवला होता सरळ. हा झाला मग कोणाचा उठाव? भिल्लांचा उठाव, रामोशांचा उठाव. पहिला कोणाचा होता? रामोशी. उमाजी नाईक म्हणजेच रामोशांचा नेता होता. उमाजी नाईक, रामोशी, राम नाईक. त्याच्यानंतर कोळ्यांचा उठाव आहे. कोळ्यांची मुख्यतः वस्ती जी होती मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात व कोकण या भागात आहे म्हणते. कुठे आहे? मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण या भागात आहे. महाराष्ट्रात कोळ्याचे साधे कोळी आणि डोंगरी कोळी, सोनकोळी, महादेव कोळी हे पोटभेद आहे. उमाजी जे होते ते पण पुरंदर दादोजी उमाजीचे हे होते आजोबा, बाबा दादोजी हे काय करत होते, पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त करत होते. म्हणजे त्यांच्याकडे पण किल्ल्याचा बंदोबस्त, गावाचा महसूल गोळा करणे हे वगैरे होतं. आणि कोळ्यांचं पण काम काय होतं, किल्ल्याचा बंदोबस्त करणे. इंग्रजांनी याचं पण हे काय केलं, बंदोबस्त करायचे जे हे होते ते काढून घेतलं. त्याच्यामुळे शेतीवर उदरनिर्वाह करावा, इंग्रजांच्या जमिनी काढून शेतीवर उदरनिर्वाह करावा, तर इंग्रजांनी जमिनी पण घेऊन घेतल्या त्यांच्याकडून. म्हणून त्याच्यावर काही उपासमारीची वेळ आली, म्हणून त्यांनी 3 टप्प्यात उठाव झाले. कोळ्यांचे 3 टप्प्यात उठाव झालेले आहे आपण पाहत आहे. त्याच्यानंतर भिल्लांचा उठाव. पहिला टप्पा 1824. उमाजीचा उठाव जो आहे तो 1818 ते 1834 त्यांना फाशी देण्यात आली. म्हणजे 1818 ते 1834 उमाजींनी उठाव केला. आणि यांचा उठाव कधी? 1824 ते पूर्ण बंदोबस्त कधी केला? 1850. 1824 ते 1850. 1824 ते 1850 इथं दिलं आहे. आणि यांचा आहे उमाजी आहे 1818 ते 1834. उमाजी नाईक आहे 1818 ते 1834 आपण उमाजी नाईकचा हे केलेलं आहे. 1824 ते 1850 कोळ्यांचा उठाव आहे. उमाजी नाईक हे काय होते, रामवंशी होते, रामोशांचा नेता होता. आता झाला कोळ्यांचा नेता जर म्हटलं तर रामोजी भांगडिया पहिला किल्ल्यांचा आहे. इसवी सन 1824च्या दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रींनी उठाव केला व त्या भागात शांतता, त्यामुळे कोळी समाजातील काही जण संतप्त. नेटिव्ह इन्फंट्रीने
24मध्ये म्हणून कोळी संतप्त झाले. पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी रामोजी भांगडिया अत्यंत नाराज झाला. 1824मध्ये नेटिव्ह इन्फंट्रीनं केला. 1828मध्ये रामोजी भांगडिया यांनी केले. आणि हा उठाव जो आहे तो स्टॉप कोणं केला? हा अलेक्झांडर आणि मॉन्किटॉश यांनी तो उठाव स्टॉप केला. बाकी याच्यातलं तेच इम्पॉर्टंट. पहिल्या उठावाबद्दल एवढं लक्षात ठेवायचं की रामोजी भांगडिया यांनी 1828मध्ये उठाव केला आणि हा उठाव थांबवला अलेक्झांडर आणि मॉन्किटॉश यांना थांबवला. एम म्हणजे सुरुवात, म्हणजे आपण म्हणतो ना एम म्हणजे सकाळ. तर मग एम म्हणजे पहिला उठाव जर म्हटलं तर रामजी भांगडिया यांनी केला आणि एम कोण? अलेक्झांडर आणि मॉन्किटॉश. एम असं लक्षात ठेवायचं. दुसरा उठाव जो आहे तो 1839ला पुण्यात एकदम उठाव केला म्हणते. पुन्हा उठाव केला 1839ला. त्यांनी 2 घोषणा केल्या. त्यामध्ये दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन पुन्हा मराठी राज्याची स्थापना झाली आहे व संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे. हे दुसऱ्या उठावाच्या वेळीस कोळ्यांनी सांगितलं की 1839ला घोषणा केली की कोळ्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजीरावास त्यांनी राज्य केलं असं सांगितलं. आणि यावेळी सरकारी खजिना घोड नदी येथे होता. 150 कोळ्यांनी खजिन्याला रोज व असिस्टंट कलेक्टरने उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावून 54 कोळ्यांना पकडण्यात आले. त्यात कडक शिक्षेत काहींना फाशी दिली. पुढील 5 वर्ष अजून कोळी शांत राहिले. 1839मध्ये पुण्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. एकदम उठाव केला. घोड नदीमध्ये येथे 150 कोळ्यांनी घोड नदीमध्ये जो सरकारी खजिना होता ते लोटण्याची कोशिश केली आणि रोज असिस्टंट उठाव मोडून काढण्यासाठी पुणे येथून सैन्य बोलावले. 54 कोळी रोजनं. पहिला जो होता एम, दुसरा जो होता कोळ्यांचा उठाव रोज, तिसरा उठाव आहे. तिसरा उठावाच्या वेळेस कोण होता? पहिल्या रामजी भांगडिया. पहिल्या उठावाच्या वेळेस कोण होता? रामजी भांगडिया. म्हणजे भांडला तो. भांडण सुरुवात कोणं केलं? भांगडियानं. रामनं. त्याच्यानंतर कोळ्यांचा दोन वेळा उठाव मोडून काढला असला तरी त्यांना पूर्ण यश आले नव्हते. कोळ्यांनी 5 वर्षे थांबून शस्त्रे माणसे गोळा केली. त्यांनी रघु भांगडिया, बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, नगर परिसरात उठाव केले. सातारा आणि पुरंदर. पुणे, नाशिक, नगर, सातारा, पुरंदर या भागात कोण? रघु भांगडिया आणि बापू भांगडिया. तिसरा उठाव जो आहे रघु भांगडिया, बापू भांगडिया आणि त्याच्यानंतर पुणे, नाशिक, नगर परिसर, सातारा. 1854. 1845मध्ये बापू भांगडिया पकडले. त्यामुळे कोळ्यांचे असंतोष अधिकच वाढला. रघु भांगडिया, बापू भांगडिया आणि के जेल कोळ्याच्या माहिती मिळण्यास सुरुवातीला नेत्यांना पकडण्यात आलं असं वगैरे 1850पर्यंत. याच्या तिसरा जो उठाव होता तो जेलमध्ये टाकला. पहिल्या उठावात एम, दुसऱ्या उठावामध्ये रोज दिला, तिसऱ्या उठावामध्ये जेलनं बंद करून टाकला. हे 3 जण आहे कोळ्यांच्या उठावामध्ये. पहिला उठाव आहे रामजी भांगडिया केला. दुसऱ्या उठावामध्ये कोणाचं नावच नाही आहे. तिसऱ्या उठावामध्ये आहे रघु भांगडिया आणि बापू भांगडिया असं आहे. फाशी वगैरे दिली होते बापू भांगडियाला. भिल्लांचा उठाव आला आता. भिल्लांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा रांगांमध्ये होती. म्हणजे जे पर्वत आहे तिकडे सर्व भिल्ल होते. आणि कोळ्यांची वस्ती कुठे होती? दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, कोकण, मध्य प्रदेश, MP इथे होती. कोळी असे नदीच्या काठ्यानं, अरबी समुद्राच्या काठ्यानं तिकडे वस्ती होती. आणि भिल्ल जे आहे ते पहाडाच्या अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वतरांगा खानदेशात त्यांची वस्ती जास्त होती. त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजे शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार हे होते. शेती, पशुपालन, मासेमारी, शिकारी वगैरे होते. कोणाचे? भिल्लांच्या. भिल्लांचा बरडा, डांगची, मावची, वसावा, तडवी अशा जाती लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होय. पेशवाईच्या अखेरीस काळात खानदेशात अराजकता माजली. याचा फायदा भिल्लांनी घेतला. पेशवाईच्या अखेरच्या काळात खानदेशात अराजकता माजली होती. याचा फायदा भिल्लांनी घेतला. 1803मध्ये उठाव केला. त्याचे स्वरूप प्रखर होते. यावेळी पेढारी लोकांचा त्यांना पाठिंबा होता. 1818मध्ये भिल्लांनी सातमाळ, अजंठा भागात उठाव केले. यावेळी के ब्रिग्ज हा या भागाचा कलेक्टर होता. कोण होता? के ब्रिग्ज. 1803 उठाव केले. यावेळी कोण होता? के ब्रिग्ज हा या भागाचा कलेक्टर होता. त्याने भिल्लांचे उठाव दडपून टाकण्यासाठी प्रयत्न केले. के ब्रिग्जने. 1818मध्ये भिल्लांनी सातमाळच्या अजंठा भागात उठाव केले. के ब्रिग्ज हा या भागाचा कलेक्टर होता. 1803मध्ये उठावाचे प्रखर स्वरूप होते. 1803मध्ये
त्याच्यानंतर चिडून भिल्लांनी मोठ्या प्रमाणात लुटालूट केली. रयत गावी सोडून जाऊ लागली. भिल्लांवर नियंत्रण करणे इंग्रजांना शक्य नव्हते. सौम्य धोरण स्वीकारले असं तसं आहे. पेन्शन गिन्शन दिल्या. काही प्रदेशात बंदोबस्त काम भिल्लांनी आपला उठाव सुरूच ठेवला. त्यामध्ये सातमाळची चिलनाईक यांचा समावेश होता. कोण आहे भिल्लांचा नेता? सातमाळची चिलनाईक हा भिल्लांचा नेता. आणि ब्रिग्स हा जो होता पाटलाग म्हणजे ब्रिग्स आणि डुसार्ट नियुक्ती केली. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी ब्रिग्स आणि डुसार्ट प्रमुख शेख डुल्ला यास पकडून कठोर शिक्षा दिली. भिल्लांचा प्रमुख पण होता शेख डुल्ला. सातमाळची चिलनाईक खानदेशात जवळजवळ 100 मैलाचा वरचा उठाव करून शांतता भंग केली. त्यामुळे ब्रिग्स मेजर मोरीन यांच्याकडे त्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. 1822 हिरा नावाचा भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाले. या उठावाचे स्वरूप मोठे होते. 1825 साली सेवाराम घिसाडिया यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठाव सुरुवात केली. सेवाराम घिसाडिया लेफ्टनंट आउट्रम हा भिल्लांचे बंड शमवण्याचे प्रयत्न करत होता. त्यांनी सेवारामला पकडले असं तसं आहे. गुन्हेमाफ केले हे ते सेवारामला. लेफ्टनंट आउट्रम आहे, ब्रिग्स आहे, डुसार्ट आहे. एवढे सगळेजण जे आहे हे भिल्लांच्या उठावामध्ये आपल्याला इंग्रज दिसतात. आणि कोण कोण आहे? सेवाराम घसाडिया आहे. त्याच्यानंतर सातमाळचे चिलनाईक आहे, हे नेते आहे भिल्लांचे. आणि शेख डुल्ला हे सगळे भिल्लांचे नेते आहेत. त्याच्यानंतर काय म्हणते 1822 हिरा, 1825 सेवाराम, 1822 हिरा आहे, 1825 सेवाराम घिसाडिया. हे झालं भिल्लांची उठाव. 1857 उठाव आणि महाराष्ट्र. हे पण खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर एक ना एक क्वेश्चन दरवर्षी असतोच. दरवर्षी कंबाईनमध्ये किंवा राज्यसेवेमध्ये याच्यावर क्वेश्चन येतोच. ब्रिटिश राजवटीमधील सर्वात मोठा उठाव म्हणून इसवी सन 1857 उठावाकडे पाहिली जाते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना पहिले स्वातंत्र्य समर म्हणून संबोधतात. इतिहासकार न. र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी. कोण म्हटलं आहे? फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी. फाटक. आणि पहिले स्वातंत्र्य समर स्वातंत्र्यवीर सावरकर. चला, रंगोबा अप्पाजी गुप्ते आणि 1857 उठाव. सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगोबाबाची अविरत प्रयत्न करत होते. साताऱ्याचे छत्रपती कोण होते? प्रतापसिंह. रंगोबा अप्पाजी गुप्ते इंग्लंडला जाऊन तेथून परत असं वगैरे झालं, म्हणजे ते इंग्लंडला जावे लागले परंतु तेथून हताश होऊन परत आले. त्यामुळे इंग्रजांचे सशस्त्र लढा देणे विचार 1857 वर सुरुवात केली. रंगोबाबाजी यांचा फायदा झाला. त्यामुळे युरोपियन अधिकाऱ्यांना ठार करायचे, सरकारी खजिने लुटायचे कैद्याचे भोरपासून बेळगावपर्यंत हिंडून मांग, रामोशी आणि कोळी यांना एकत्र करून सैन्य उभारले. कोण? रंगोबा अप्पाजी गुप्ते यांनी. उठावासाठी कोल्हापूर, पंढरपूर, फालटण, वाठार, बेळगाव, कळंबी, कराड, आळडे, देऊर ही ठिकाणी, परंतु त्यांच्या या हालचालीचा सुगाव इंग्रज सरकारला लागला. सरकार सतर्क झाले, त्याची धरपकड सुरू केली. मात्र रंगोबा अप्पाजी भूमिगत झाले. आरोपींना फासावर लटकवले. म्हणते कोल्हापूर, पंढरपूर, फालटण, वाठार, बेळगाव, कळंबी आणि कराड आणि आराडे आणि देऊळ एवढ्या सगळ्या ठिकाणी भोरपासून रंगोबा अप्पाजी गुप्ते भूमिगत झाले. साताऱ्यामध्ये कोण नाही तो रंगोबा अप्पाजी गुप्ते. 1857 कोल्हापूरमधील उठाव. कोल्हापूरमध्ये उमटले. पहिला उठाव 31 जुलै 1857 रात्री झाला. 27व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला. युरोपियन घरावरही हल्ले केले. बंड म्हणून बेळगाव, सातारा, पुण्याहून फौजा बोलवण्यात आल्या. यावेळी जेकब नावाच्या अधिकाऱ्याने हा उठाव मोडून काढला. कोल्हापूरचा उठाव कोण मोडून काढला? कोल्हाचा कोल्हापूर जेकब. दुसरा उठाव झाला. पहिला उठाव 31 जुलै 1857ला. दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857 रोजी घडला. कोल्हापूर, बेळगाव, धारवाड येथील हिंदी शिपायांनी बंडांची योजना केली होती. कोल्हापूर दुसरा उठाव जो आहे, कोल्हापूर, बेळगाव आणि धारवाड हिंदी शिपायांनी बंडांची योजना केली. कोल्हापुरात हिंदी शिपाई बंड करून उठतील असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ब्रिटिश सावध होऊन दुसऱ्या उठावाच्या वेळी त्यांनी दडपून टाकण्यात आले. पेठमधील उठाव. नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला होता. पेठमधील उठाव जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोणी कोळ्यांनी उठाव केला. पेठचा राजा भगवंत निळकंठ हा उठावाचे मागे होता. हा पाग भगवंत पेठ म्हणजे भगवान जे असते तिथं आपण पेढे देतो, पेढे, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं भगवंत पेठ. नाशिक जिल्ह्यातील पेठमध्ये कोणा केलं आहे उठावाचे नेतृत्व? भगवंतराव निळकंठ. आणि कोल्हापूरमध्ये कोण केलं आहे? जेकबनं दडकून टाकला आहे कोल्हापूरचा उठाव. 27व्या रेजिमेंटनं उठाव केले होते कोल्हापूरमध्ये. पेठमध्ये भगवंतराव निळकंठ. साताऱ्यामध्ये रंगोबा अप्पाजी गुप्ते.
त्याच्यानंतर आलं इकडे ग्लासपूल आणि हे पेठमधील उठाव पेढा. पेढा हा ग्लास, हे पा पेढा खाल्ल्यानंतर आपण एक ग्लास पाणी पितो. पेढा खाल्ल्यानंतर पेढा ग्लासपूलनं हे केला, उठवला. आणि कोल्हा जर म्हटलं तर कोड्याला जेल केली, चेकअपनं. नाशिक नगरमधील उठाव 1857च्या बंडात नाशिक नगरमध्ये भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली. 21 जानेवारी 1857ला नांदगावला भिल्ला आणि इंग्रजांच्या जोरदार चकमक झाली. ब्रिटिशांनी भिल्लावर रगबंडोगर नाशिक नगरमध्ये कोणी केली आहे? भिल्लांनी. जमखिंडीमध्ये आहे आप्पासाहेब पटवर्धन. लक्षात ठेवायचं की जमखिंडी, जमखिंड आप्पासाहेब पटवर्धन. आपल्याला जांबू कोण आणतात आपल्यासाठी? आप्पा आणते, आपले आप्पा म्हणजे आपले आजोबा आप्पासाहेब पटवर्धन जांबा आणते आपल्यासाठी. त्याच्यानंतर आहे मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव. इंग्रज सरकारने 1857मध्ये सशस्त्र बंदीचा कायदा लागू केला म्हणते. आपापली हत्यारे लोकांनी सरकारात जमा करावीत. ज्यांना वैयक्तिक संरक्षणाची हत्यारे हवी त्यांनी अर्ज करावे, परवाना दिला जाईल असे जाहीर केले. परंतु मुधोळातील हुलगंडीच्या बेरडांना हा कायदा मान्य नव्हता. म्हणून मुधोळांनी काय केला? मुधोळमधील बेरड जमातींनी उठाव केला. कोण केलं? मुधोळमधील बेरड जमातींचा उठाव. शस्त्रबंदीचा कायदा लागू केला म्हणून मुधोळमधील बेरड जमातींनी उठाव केला. नागपूरमधील उठाव 13 जून 1857 ही उठावाची तारीख होती. नागपूरमध्ये 13 जून 1857 ही उठावाची तारीख होती आणि आकाशात शोभेचे दारूचे फुगे फोडले जाणार होते. तोच इशारा समजून बंडखोरांनी रेसिडेन्सी, सीताबर्डीचा किल्ला, कामठी इत्यादी ठिकाणी ताब्यात घ्यायची दुर्दैवाने हा उठाव इंग्रजांना लागला. म्हणून मग आकाशात फुगे फुटणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. बंडखोरांची वाट पाहत बसले. दुसऱ्या दिवशी इंग्रजांनी पकडल्यातील फाशी दिली आणि अनेकांना जनवटी. प्रत्यक्षात उठावच नाही झाला नागपूरमध्ये. त्याच्यानंतर औरंगाबादमधील उठाव 1857च्या उठावाच्या वेळी औरंगाबादमध्ये निजामांची राजवटी होत्या. औरंगाबादमध्ये कोणाची राजवट होती? निजामांची राजवट. परंतु संपूर्ण बंडामुळे तेथील इंग्रज फौजेतील हिंदी शिपायात चलबिचल सुरू झाली. उठाव अयशस्वी ठरला. औरंगाबादमधील उठाव अयशस्वी ठरला आणि जो नागपूरमधील उठाव आहे तो होऊच शकला नाही. आता शेतकऱ्यांचे उठाव बघूया. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे शेतकऱ्यांचे उठाव. यावर क्वेश्चन हमखास येतोच. आधुनिक भारताचा इतिहास शेतकरी वर्ग जो आहे तो कनिष्ठ समजला जात होता. मग त्याच्यावर सत्ताधिकारी आणि स्वकीय समाजातील वरिष्ठ दोघं पण त्यांचे शोषण करत होते. तर मग हळूहळू जो आहे असंतोष वाढला या लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, आणि त्यांनी मग उठाव केले. तर 1857मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा उठाव झाला. हा महत्त्वपूर्ण उठाव. अशा उठावाची पार्श्वभूमी विचार केल्यास महाराष्ट्रात एल्फिस्टन हे कमिशनर कार्यरत असताना त्यांनी काय केलं? रयतवारी प्रथा लागू केली. परिणामी काय झालं? पाटील, देशमुख, देशपांडे, कुलकर्णी यांचे महत्त्व कमी झाले. रयतवारी पद्धतीमुळे शेतकरी सावकार, शेतकरी सरकार यांच्यात संबंध बदल घडून आले. ग्रामीण रचनेतील एकसंघपणा कमी झाला. या नव्या रयतवारी पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकरी जमीन महसुलाचा भरणा करण्यासाठी जबाबदार धरण्यात आला. थोडक्यात ते उठाव शेतकरी, सावकार व सरकार यांच्या संबंधावर प्रकाश टाकतात. कोणता? शेतकऱ्यांचे उठाव जे आहे ते कोणावर प्रकाश टाकतात? शेतकरी, सावकार व सरकार यांच्यावर. धनागरे यांनी या उठावाची काही कारणे दिली आहेत. त्यांच्या मते धनागरेने 1871 ते 72 पावसाचे प्रमाण कमी होते. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, माल वगैरे कमी, आता जशी अवस्था आहे तशी. सारा भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकल्या. 1874 सरकारने सारा कमी करूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने पुणे, सोलापूर, सातारा या भागात शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले. कोणत्या भागात केलं? PSS. लक्षात ठेवायचं PSSमध्ये. PSI आहे तिथे. PSSमध्ये शेतकऱ्यांनी उठाव केले. पुणे, सोलापूर आणि सातारा. पुणे, सोलापूर, सातारा खालच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केले. 1874मध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे उठावाचा प्रसार सुरू झाला. या उठावाचा प्रसार 1874 पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून सुरू झाला. शेतकऱ्यांच्या कुठे? पुणे, शिरूर कर्दे गावापासून 1874मध्ये त्यांच्या उठावाचा प्रसार. कर्दे गावाच्या लोकांनी सारा भरण्यास नकार दिला म्हणते. पुणे, शिरूर, कर्दे
काही ठिकाणी सावकारांवर हल्लेसुद्धा झाले. 12 मे 1875 सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. कधी केला? 12 मे 1875. बघा, 1874 पुणे, शिरूर, कर्दे गावापासून सुरू झाला प्रसार आणि 12 मे 1875 तारीख लक्षात ठेवा. 12 मे 2 मे 1800 सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. मारवाडी, गुजर, सावकारांवर शेतकऱ्यांनी हल्ले चढवले. त्यानंतर नगर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात उठाव झाले. नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सावकाराच्या घरावर हल्ले केले. सावकारांची मालमत्ता लुटणे, गहाणखते जाळून टाकणे शेतकऱ्यांचे सुरू केले. पुणे भागात खूनकरणी, लुटमार असं वगैरे केले पसरत. त्यामध्ये बागलाण तसेच भिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत इत्यादी ठिकाणी पण उठाव झाला. शेतकऱ्यांच्या उठावाच्या स्वरूपाबाबत संशोधकांनी आपली मते व्यक्त केली. रणजित गुहा यांच्यामध्ये शेतकरी शोषित वर्गासाठी बंड केले नाही. 1875 पूर्वी झालेल्या लहान उठावाशी साखळी जोडली आहे. त्यांच्या मते या चळवळीला खेड्यातील सर्व लोकांनी पाठिंबा दिला. या चळवळीचे स्वरूप व्यापक होते. मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेले शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमले. त्यालाच डेक्कन राईट कमिशन. कोणा? मुंबई सरकारने. जे दक्षिणमध्ये दख्खनचे हे म्हटलं जाते यांना दंगे. तर दक्षिणमध्ये असलेले असंतोष का आहे शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन राईट्स कमिशन. त्यामध्ये 4 सभासद होते. आर्थिक स्थिती कशी आहे याची चौकशी करून त्याचा अहवाल सरकारला सादर करायचा होता. बांधले त्यावेळी अदूरदर्शी ही शेतकऱ्यांच्या कार्य असं. त्यासाठी इसवी सन 1879 दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1874 सुरू झाला. 1875 पहिला उठाव झाला आणि 1879 दी डेक्कन रिलीफ ॲक्ट सरकारने समत्यान्वये शेतकऱ्यांची स्थिती सुधारली जावी म्हणून तगाईची सोय असावी, नवीन उपाय म्हणून शेतकरी बँक सुरू कराव्यात, तसेच कायद्याने कर्जदार शेतकऱ्यांना जमीन सावकार सहजासहजी हस्तांतरित होणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला. आता खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव. आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जाते वासुदेव बळवंत फडके. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रज विरोधात जो पहिला उठाव झाला तो वासुदेव बळवंत फडके. म्हणजे 1857पर्यंतचे हे सगळे उठाव होते, पण 1857 नंतर वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव महत्त्वाचा आहे. त्यांचा जन्म झाला होता कुलबा शिरढोण येथे मध्यमवर्गीय कुटुंबात 1845. कर्नाळा किल्ल्यांची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होती. कर्नाळा फडकेंच्या याच्याकडे होते. सुभेदार फडके म्हणून ओळखले जाई. उदरनिर्वाह नाहीसे झाले. रेल्वे खात्यात यांनी लिपिक, लष्करी खात्यात लेखी विभागास नोकरी केली. पहिले ते लिपिक होते, मग रेल्वे खात्यात लष्करी हे वगैरे झाले. त्याच्यानंतर काय शस्त्रांचा वापर केल्याशिवाय इंग्रज जाणार नाही असं त्यांना वाटत होतं. पुण्यातील तरुणांमध्ये देशप्रेम, स्वदेशीबद्दल हे वगैरे त्यांनीच निर्माण केली. पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यात ते भाग घेऊ लागले. सार्वजनिक सभा कोण होतं? सार्वजनिक सभेचं हे सार्वजनिक काका. पारतंत्र्याच्या विचाराने अस्वस्थ झालेले फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानाडे व गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. कोणाचा होता? न्यायमूर्ती रानाडे आणि जोशी यांचा प्रभाव फडकेवर होता. 1873 फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. 1883 समाजामध्ये समानता, एकता, समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. 1873 काय केलं त्यांनी? स्वदेशी वस्तू वापरणार ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. 1874 पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची शाळा सुरू करून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न केला. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट आणि ऐक्यवर्धिनी संस्था पण स्थापन केली. 1873 स्वदेशी वस्तू वापरायची शपथ घेतली. 1873 त्याच्यावर प्रभाव कोणाचा होता? न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेवराव जोशी यांचा प्रभाव होता. लॉर्ड लिटनच्या जुलमी वृत्तीला भारतीय जनता कंटाळली होती. लॉर्ड लिटनच्या काळात व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी दिल्याने कोणाच्या काळात दिली होती? हिंदुस्थानची सम्राज्ञी व्हिक्टोरिया राणीला पदवी लॉर्ड लिटनच्या काळात. लॉर्ड लिटन असे क्वेश्चन विचारते. लॉर्ड लिटनच्या काळात लिटन तो लिटिल होता, पण त्याच्या काळात की नाही व्हिक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणजे मोठं काम झालं. लिटिल जरी होतं त्याच्या काळात तरी मोठं काम झालं. ते तरुणांना एकत्र 20 फेब्रुवारी 1879
नंतर वासुदेव फडके यांनी आपल्या रामोशी कोळी मांग महार मुसल इथे सगळ्यांमध्ये पुण्याच्या परिसरात दरोडे घालण्यास हे पण दरोडेखोर क्रांतीचा मार्ग कार्याला सुरू. वासुदेव हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्त महात्मा हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. 1879 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईकांच्या मध्ये लोणीजवळ धांबरी गावात पहिला दरोडा कुठं टाकले? दौलतराव नाईक लोणीजवळ धांबरी गावात पहिला दरोडा घातला. त्यांना 3000 रुपये मिळाले होते. त्याच्यानंतर छापे घालून थेट घरे लुटणे वगैरे कुठे? लोणी खेडवर. त्याच्यानंतर जेजुरी वाल्हे गावात दरोडा टाकला. असं तसं पुणे इथे दरोडे. वासुदेव यांचा पहिला जाहीरनामा 1879 मध्ये त्यांनी काम सुरू केले आणि जाहीरनामा आम्ही जे करत आहोत ते खरे म्हणजे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे. सरकारने जनतेची लूटदुशा अन्नदशा हे वगैरे असा जाहीरनामा होता त्यांचा. मेजर डॅनियलनं त्यांचा तपास केला. ऐक्यवर्धिनी सभा जी आहे ते 1873, पुणा नेटिव्ह जे आहे ते 1874 आहे. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट यांनी सुरू केलेलं आहे. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट 1874 ऐक्यवर्धिनी सभा 1873 डॅनियल अटक वॉरंट काढले. या वॉरंटने मुंबईचे गव्हर्नर सर रिचार्ड टेम्पल यांचे डोके कापून आणून देण्यास 10,000 रुपये बक्षीस.